मराठी परंपरेत अशी दृढ श्रद्धा आहे की बाळ जन्माला आल्यावर 5व्या दिवशी रात्री सटवाई माता म्हणजे षष्ठी देवी प्रत्यक्ष येते. ती बाळाच्या नशिबात काय आहे, त्याचे आयुष्य कसे असेल हे त्याच्या कपाळावर लिहून जाते. म्हणूनच 5वीला पूजणे हा वाक्यप्रचार आपल्याकडे रूढ झाला आहे. सटवाई देवी ही बाळाची रक्षक मानली जाते. 5व्या दिवशी तिची पूजा केल्याने बाळाला दीर्घ आयुष्य मिळते. बाळाचे आरोग्य चांगले राहते आणि त्याला कोणत्याही रोगाची बाधा होत नाही. घरातील नकारात्मक शक्तीपासून बाळाचे रक्षण होते. शास्त्रानुसार ही देवी एका वृद्ध मातेच्या रूपात अदृश्यपणे बाळाच्या जवळ असते. बाळ जेव्हा झोपेत हसते किंवा हातपाय हलवते तेव्हा आपण म्हणतो की सटवाई त्याला खेळवत आहे. 5वीची पूजा करून आपण त्या देवीचे आभार मानतो आणि तिला बाळाची काळजी घेण्यास विनंती करतो. मराठी घरांमध्ये 5वीच्या दिवशी पाटावर बाळकृष्णाची मूर्ती किंवा सटवाईचा फोटो ठेवला जातो. पाटावर वही आणि पेन लेखणी ठेवण्याची खास पद्धत आहे, जेणेकरून देवीने बाळाचे भाग्य चांगले लिहावे. तसेच गंध, फूल आणि नैवेद्य अर्पण करून बाळाच्या आईची आणि बाळाची दृष्ट काढली जाते. प्राचीन काळी वैद्यकीय सुविधा कमी असताना जन्मानंतरचे पहिले 5 दिवस बाळासाठी खूप नाजूक मानले जात. 5 दिवस सुरक्षितपणे पार पडले की 5व्या दिवशी आनंद साजरा करण्यासाठी आणि देवाचे आभार मानण्यासाठी ही 5वी केली जायची. थोडक्यात सांगायचे तर मराठी लोक 5वी करतात कारण त्यांना विश्वास असतो की या पूजेमुळे साक्षात सटवाई माता बाळाच्या भविष्याची जबाबदारी घेते आणि त्याला आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून वाचवते.